आज सकाळी लवकरच मी ब्लाऊज शिवायला बसले होते, कारण की आज परत मला जॉर्जेट साडीवरचा ब्लाऊज शिवायचा होता. जॉर्जेट कपडा होता, पण त्यावरती अस्तर कोणतं मॅचिंग घ्यायचं यामध्ये मी खूप जास्त कन्फ्यूज होते. शेवटी एक अस्तर घेतला आणि त्यानंतर आता दोरा मॅचिंग भेटेना, पण शेवटी मी फायनल केलं की जे काही अस्तर आहे त्यासारखाच दोरा घेऊयात, कारण ब्लाऊजला वरून तर काही शिलाई दिसत नाही, फक्त जो काही गोट असेल तिथेच शिलाई दिसते. त्यामुळे अशा कलरचा दोरा मी घेतला आणि शेवटी फायनली ब्लाऊज कंप्लीट झाला. ज्यावेळेस पण तुम्ही ब्लाऊज शिवता त्यावेळेस पोटामध्ये जे आहे ते परफेक्ट फिटिंग करून साईडला फक्त अर्धा इंचचं मार्जिन सोडून तिथे तुम्हाला एक आय बनवून घ्यायचा आहे, जेणेकरून की कधी जेवण वगैरे केल्यानंतर ब्लाऊज थोडासा टाईट जरी झाला तरी आपल्याला लुझिंग देऊन तिथे परफेक्ट असं हुक बसवता येतं. त्यासाठी मी इथे आय बनवून घेणार. त्यानंतर हुक वगैरे बसवल्यानंतर पाठीमागच्या बाजूने हातशिलाई करून घेणार, कारण की जॉर्जेट असलं ना की कपडा सारखा फिसकतो आणि टिकत सुद्धा नाही जास्त दिवस. त्यामुळे बॅक साईडने हातशिलाई केल्यानंतर कपडा जो आहे तो सिक्युअर राहतो आणि काही भीती राहत नाही. फायनली बाईचे जे पॉईंट होते ते सुद्धा एकदम परफेक्ट आले होते. भेटूयात नवीन ब्लाऊज सोबत नवीन अनुभव.